मागील आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे डाळिंब बागायतदारांचं प्रचंड नुकसान झालंय। गारपिटीने डाळिंबीला तडे पडलेले आहेत, तर उन्हापासून संरक्षणासाठी टाकलेले क्रॉप कव्हरही गारपिटीच्या तडाख्यानं तुटले असून वादळानं बागाही भुईसपाट झाल्यात। अवकाळीच्या तडाख्यानं डाळिंब बागायतदारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि याच नुकसानीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली आठवडाभरापासून राज्यात बदललेल्या हवामानामुळे शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालं असून अवकाळीचा तडाखा बसल्याने फळ उत्पादक जे काही शेतकरी आहेत, फळबागा असलेले, त्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। मी सध्या एका डाळिंबाच्या बागेत आलेला। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने ही डाळिंबाची बाग उभी केली होती, मात्र अवकाळीचं संकट कोसळलं आणि जे काही आच्छादन केलेलं होतं तो कागद सुद्धा फाटलेला आहे। तर जे काही डाळिंबाचे जे काही सर्व तारा वगैरे ओढलेले होते ते सुद्धा भुईसपाट झाल्याने मोठं नुकसान झालेलं आहे। फळांना सुद्धा जे काही डाळिंब आहे त्यांना सुद्धा गारपिटीचा मारा बसल्याने त्याला सुद्धा मोठा फटका बसणार आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी फळ उत्पादक शेतकरी आहे, डाळिंब बागायतदार, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? परिस्थिती इतकी भयानक झालेली आहे त्या दिवसाच्या गारपिटीने। पूर्ण फळ एक साधारणतः माझी बाग आहे 3 एकर। 3 एकर बाग तयार करण्यासाठी मला 5 लाख रुपये खर्च आला आहे। ते आता अशी परिस्थिती आहे, एकतर एखादी देशात युद्ध चालू असल्यामुळं पहिलेच व्यापारी म्हणतात का बाजार भाव कमी आहे, आणि त्याच्यात हे निसर्गाचा कोप झाल्यामुळे आणखी गारपिटीने पूर्ण फळं माझी डॅमेज झालेली आहे। माझा गेलेला खर्च सुद्धा येतोय की नाही पाठीमागा, हीच पूर्ण चिंता आहे। क्रॉप पेपर टाकला होता त्याच्यामुळे 50% थोडस वाचलंय, 50% पूर्ण डॅमेज झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्याला फारच अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे। क्रॉप पेपर टाकलाय तो सुद्धा फाटलेला पाहायला म्हणजे त्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आणि या पुढच्या काळात टेम्परेचर जर अजून वाढलं तर त्याचा काय फटका बसेल? टेम्परेचर जर अजून वाढलं तर पूर्ण फळं पुन्हा सनबर्निंग होणार। एकतर पहिलंच गारपिटीने अर्धा बाग पूर्ण डॅमेज झालेला आहे, आणि पूर्ण आता क्रॉप पेपर फाटल्यामुळे पुन्हा सनबर्निंग होऊन त्यात जे 2 रुपये भेटायचे ते पण भेटणार नाहीत। पूर्णपणे नुकसानच आहे, म्हणजे गेलेलं भांडण सुद्धा पाठीमागे येणार नाही, अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची सध्या। इतकं वाईट वाटतं, लहान मुलापेक्षाही याला जास्त जीव लावलेला आहे, आणि असं झाल्यानंतर खूपच भयानक वाईट वाटतंय। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।